नमस्कार. मागील काही व्हिडिओजमध्ये आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या विविध आजारांवरती चर्चा केली आणि त्यासाठी आपल्याबरोबर डॉक्टर ऋषिकेश दामले हे पुण्यातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ होते आणि आजही ते माझ्याबरोबर आहेत. मी डॉक्टर अभय तळवलकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि डॉक्टर ऋषिकेश दामले यांचं पण आज स्वागत करतो. आणि आज आपण जे बोलणार आहोत ते लहान मुलांमध्ये होणारा दमा किंवा बालदमा म्हणा किंवा अस्थमा आपण ज्याला म्हणतो, याविषयी आपण थोडीशी त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. अस्थमा म्हणजे काय वगैरे हे सगळे विषय आपण त्यांच्याशी बोलून आज आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊया. तर नमस्कार डॉक्टर दामले. प्रथम मला नमस्कार. सांगा की अ, सगळ्यात पहिल्या व्हॉट आर द अर्ली साइन्स ऑफ अस्थमा? म्हणजे एखाद्या बाळाला किंवा एखाद्या लहान मुलाला अस्थमा आहे याची पहिली लक्षणं काय असतात? आणि वारंवार होणारा खोकला वगैरे ह्याच्यापेक्षा ती काही वेगळी असतात का? हो. तर अस्थमा हा ॲलर्जिक किंवा इम्युनॉलॉजिकल सिस्टम आहे. तर ज्या मुलांना किंवा ज्या फॅमिलीमध्ये ॲलर्जीज कॉमन असतात, म्हणजे अंगावर पुरळ येणं म्हणा किंवा ॲलर्जिक सर्दी म्हणा, एटोपिक डर्माटायटिस ज्याला मराठीत आगपेंड म्हणतात किंवा काही फॅमिलीजमध्ये दमा हा फॅमिलीमध्ये असतो. म्हणजे आजोबांना असतो, काकूला असतो, आईला असतो. तर फॅमिली हिस्ट्री ही खूप स्ट्राँग असते दम्यामध्ये. आणि दम्याची अर्ली लक्षणं म्हणजे वारंवार होणारा सर्दी, खोकला. तो बऱ्याच वेळा डॉक्टरांकडूनही तो डायग्नोसिस मिस होतो कारण अँटिबायोटिक दिले जातात, नेब्युलायझेशन रँडमली दिलं जातं आणि पेशंट बरा पण होतो. पण याच्यात डायग्नोसिस होत नाही, की हा दमा आहे का साधा व्हायरल आजार आहे किंवा सीझनल आता ही अशी हवा पडली की सर्दी, ताप, खोकले सुरू होतात. सो इनिशियल स्टेजमध्ये इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिफरन्शिएट बिटवीन सीझनल फ्लू किंवा सीझनल जे व्हायरल व्हायरल न्युमोनियाज आणि अस्थमा. तर अर्ली लक्षणं जी जुजबी मला दिसतात नोन अस्थमामध्ये, की त्यांना रात्रीचा खोकला हा येतो. रात्रीचा नॉक्टर्नल कफ इज व्हेरी स्पेसिफिक ऑफ अस्थमा. त्याच्यानंतर एखादं मूल जोरात पळालं, उड्या मारल्या किंवा जोरात हसलं, की खोकला वाढतो. आणि जर तुम्ही त्याला चेक करता जेव्हा डॉक्टर म्हणून आपण चेक करतो, तेव्हा एक टिपिकल व्हीज म्हणजे एक जसा शिट्टीचा जसा आवाज येतो, तसा व्हीझिंगचा आवाज येतो. त्याला मेडिकल भाषेत रॉन्काय म्हणतात, जनरल पब्लिकमध्ये व्हीझिंग म्हणतात. तर व्हीझिंग, दम लागणं आणि रात्री येणारा खोकला ही सुरुवातीची लक्षणं आहेत आणि ती अगदी तान्ह्या इन्फंटपासून दिसायला लागतात. अस्थमा लेबल करायला आपण जवळ-जवळ 3-4 वर्ष आपल्याला त्या बेबीला बघायला लागतं. तेव्हा अस्थमा लेबल करते. त्यामुळे अगदी तान्ह्या बाळामध्ये अस्थमा शक्यतो लेबल करू नये. त्याचं महत्त्वाचं कारण आई-वडील घाबरतात. तर त्यामुळे आपण फक्त म्हणू हा ॲलर्जिक स्वरूपाची सर्दी, खोकला आम्ही इनिशियली म्हणतो. आणि जेव्हा 4-5 वर्ष होऊन गेली, वारंवार होतच आहे दरवर्षी पावसाळा आला, सीझन बदलला, की जर अशा पद्धतीचा खोकला, रात्रीचा खोकला येत असेल, तर मग आपण त्याला दमा म्हणून लेबल करतो. अच्छा. तर मगाशी तुम्ही सांगितलंत त्यामध्ये अनुवंशिकता वगैरे अशी बरीच कारणं तुम्ही सांगितलीत. पण त्याच्यामध्ये असं काही आहे का, की काही कॉमन ट्रिगर्स आहेत, की ज्याच्यामुळे अस्थमा ट्रिगर होऊ शकतो? कारण बऱ्याच वेळेला काय असतं, की आता घरी अ, पेट्स असतात किंवा असं सगळं त्या पालकांना सुद्धा ती काळजी असते, की ह्याच्यामुळे होतोय का? काय नेमकं? तर असे काही ट्रिगर्स आहेत का? जसं मी अगोदर म्हटलं, की दमा हा ॲलर्जिक स्वरूपाचा आजार आहे. तर आता प्रत्येकाला कशाची ॲलर्जी येईल, एनिथिंग अंडर द सन ह्याची ॲलर्जी येऊ शकते आणि त्याचे जेनेटिक लोसाय ठरलेले आहेत, की बाबा मला डस्टची ॲलर्जी आहे. डॉक्टर अभय यांना पेट्सच्या त्या केसांची असेल किंवा आपल्याकडे धूळ साठते, मोठमोठे पडदे असतात, पडद्यावरची धूळ असते, त्याची ॲलर्जी आणि या धुळीमध्ये काय होतं डस्ट माईट नावाचा एक किडा असतो, तो ग्रो होतो आणि त्याची ॲलर्जी, कॉकरोचेसची ॲलर्जी असते. स्ट्राँग स्मेल्स म्हणजे उदबत्ती आपण लावतो किंवा पॅसिव्ह स्मोकर घरी कोणी स्मोकिंग करत असेल, बाहेर तुमचा पोल्युटेड जर एन्व्हायर्नमेंट असेल आजूबाजूचं म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू आहे किंवा खूप स्वारगेटसारखा चौक असेल, की जिथे खूप धुरळा म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड असे एअर पोल्युटंट्स, व्हेइक्युलर ऑटोमोबाईल पोल्युटंट्स असतात, स्मोक्स असतात वेगवेगळे. जर गावाकडे असेल, जर चुलीवरचा स्वयंपाक असेल, तर त्याचा धूर होतो. तर हे सगळे बरेचसे ट्रिगर फॅक्टर आहेत. पण कॉमन म्हणजे जेव्हा सीझन बदलतो, हं. ज्या काही-काही गोष्टी आपल्या हातात नसतात. डस्ट माईट आपण कसं डस्टिंग, क्लीनिंग करू शकतो. ते आपण लाईफस्टाईलच्या क्वेश्चनमध्ये घेणारच आहे. पण युजुअली सीझन बदलला की ट्रिगर होऊ शकतो. म्हणजे आता हा जो आता पावसाळा सुरू झालाय,
किंवा ऑक्टोबर हीट असते किंवा आंब्याचा मोहोर जेव्हा येतो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पोलन्सची ओव्हरऑल कॉन्सन्ट्रेशन वाढतं हवेमधलं. तर अशा वेळी हे ट्रिगर्स खूप कॉमन आहेत. आणि आपल्याकडे म्हणजे नेहमीची येतो मग पावसाळा तसं दरवर्षी आपल्याकडे फ्लू सारखे व्हायरसेस येतात. सो कुठलाही व्हायरस सुद्धा म्हणजे तो कोरोना असेल किंवा रेस्पिरेटरी सिन्शियल व्हायरस असेल, इन्फ्लुएन्झा, फ्लू व्हायरस असेल, तर त्यामुळे सुद्धा अस्थमा ट्रिगर होऊ शकतो. म्हणजे स्टार्ट्स विथ अ इन्फेक्शन, एंड्स इन ॲलर्जी. सो व्हायरल ट्रिगर्स आणि सगळे एअर पोल्युटंट्स, डस्ट, स्मोक, पेट्सच्या जे केस असतात त्याच्यावर फंगस ग्रो होतो. कबुतराची विष्ठा म्हणजे जिथे कबुतरांची पैदास जास्त असते त्या ह्याच्यामध्ये आम्हाला केसेस जास्त ज्यांच्याकडे पेट्स असतात, कबुतरं जास्त असतात, त्या लोकांमध्ये आम्हाला अस्थमाच्या केसेस ह्या तर हे कॉमन ट्रिगर्स आपल्याला दैनंदिन पाहणीमध्ये दिसतात. बरं आणि मग आता ह्याचा ट्रीटमेंटचा अप्रोच कसा असतो? कारण बऱ्याच प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि पंप आहेत किंवा काय नेब्युलायझेशन अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे नेमकं कुठलं जास्ती इफेक्टिव्ह आहे? कसा तुमचा अप्रोच असतो याच्याकडे? तर अस्थमाची ट्रीटमेंट गेले 20 वर्ष बरीच प्रगत झालेली आहे. सुरुवातीच्या काळात म्हणजे 20 वर्षापूर्वी मी तोंडी औषधांवर भर द्यायचो. ज्याच्यामध्ये साल्ब्युटॅमॉल म्हणजे ब्रॉन्कोडायलेटर्स दिले जायचे. जास्त जर सीरियस पेशंट असेल तर ओरल स्टिरॉइड्स दिले जायचे. पण आता जिना गाईडलाईन्स आहेत. जिना गाईडलाईन WHOनी केलेले आहेत. तर त्या ह्याच्याप्रमाणे एस्केलेशन आणि डी-एस्केलेशन थेरपी म्हणजे माईल्ड आजार असेल तर एक सौम्य म्हणजे 2 प्रकारचे इन्हेलर्स असतात. एक रिलीव्हर आणि दुसरा कंट्रोलर. रिलीव्हर म्हणजे ॲक्चुअल जेव्हा दम लागत असतो पेशंटला, तेव्हा बीटा अगोनिस्ट म्हणजे ब्रॉन्कोडायलेटरचं इन्हेलर दिला जातो आणि होऊ नये म्हणून आता कसं आपल्याला पूर्ण सीझन कव्हर करायला लागतो. एकदा पेशंट बरा झाला की त्याला कंट्रोलर मेडिकेशन्सवर घ्यायला लागतं. सो आमचं आता प्रेफरन्स हा इन्हेलेशन फॉर्ममध्ये आहे. मग ते नेब्युलायझेशन असेल किंवा इन्हेलर म्हणजे पंप विथ स्पेसर आणि मास्क याच्यावर आम्ही जास्त भर देतो. ओरल मेडिकेशनचे साइड इफेक्ट जास्त असतात. त्या मानाने नेब्युलायझेशन आणि इन्हेलरचे साइड इफेक्ट हे कमी असतात. पण त्याचा मोठा डिसएडव्हांटेज जर एखादा नेब्युलायझर घरी काही-काही पेशंट घेतात, त्याचा डिसएडव्हांटेज असा असतो, की कधी-कधी तो मिसयूज होतो. सो प्रत्येक आपण जी काही ट्रीटमेंट ठरवतो, त्याचे प्रोज एंड कॉन्स आहेत. म्हणजे अगदी माईल्ड असेल तर आपण नुसत्या नेब्युलायझेशन किंवा इन्हेलरवर घेऊ शकतो. पण जर जशी केस सिव्हिअर होत जाते, तसं मात्र आपल्याला इन्हेलेशन फॉर्म ऑफ थेरपी किंवा कधी-कधी खूप जास्त सीरियस पेशंट असेल, तर आपल्याला आयसीयूमध्ये भरती करून ऑक्सिजन लावून राउंड द क्लॉक नेब्युलायझेशन हे द्यावं लागतं. अच्छा, मग तुम्ही म्हणलात तसं, की ओरल मेडिकेशनचे बरेच साइड इफेक्ट्स असतात. तर त्याच्या ऐवजी तुम्ही हे स्प्रे किंवा नेब्युलायझेशन हे जास्ती रिकमेंड करता. अ, हो. अच्छा आणि आता हा आजार बऱ्याच वेळेला लाँग टर्म तो त्रास देऊ शकतो. काही वेळेला असाही समज आहे, की मूल मोठं झालं 15-16 वर्षाचं, की तो आउटग्रो होतो आजार. तर ह्याच्यात किती तथ्य आहे? हो. अ, जवळ-जवळ 80-90% मुलं ही आउटग्रो करतात. म्हणजे साधारण 6 वर्षापर्यंत जे वारंवार सर्दी खोकले असतात आणि आम्ही दमा म्हणून लेबल करायला जातो. 6व्या वर्षीनंतर असं दिसतं, की तो हळू प्रमाण कमी होतं. पण पूर्ण ते 0 होऊ शकत नाही. कारण हा ॲलर्जिक स्वरूपाचा आजार आहे. त्याला वॅक्सिंग आणि वेनिंग असतं. सीझनल सुद्धा वॅक्सिंग, वेनिंग असतं. वॅक्सिंग, वेनिंग म्हणजे अचानक एकदम एक्झासर्बेशन होतं. सो 6 वर्षापर्यंत वारंवार आणि नंतर 80% मुलं ही आउटग्रो करतात. कारण कसं असतं 2 त्याच्यामध्ये पॅथोजेनेसिसचे फॅक्टर आहेत. एक म्हणजे डायमीटर जो लार्ज एअरवेचा जो डायमीटर असतो तो छोटा होतो आणि ब्रॉन्कियल वॉलचं रिमॉडेलिंग होत असतं. तर त्यामुळे नॅरोइंग आणि इन्फ्लमेशन यामुळे ते दम लागणं, धाप लागणं हे मी जे रॉन्काय म्हटलं हं. फिजेस हे जे होतात, तर ते त्याच्यामुळे होत असतात आणि जसं मूल मोठं होतं ते आपली इम्युनिटी हे पण शिकते, की हे प्रॉब्लेम कसा आतल्या आत सॉल्व्ह होऊ शकतो. तर ती इम्युनिटी आपली इंटरनल जे TH2 रिस्पॉन्स म्हणतात. TH1 जो रिस्पॉन्स असतो तो इन्फेक्शनच्या अगेन्स्ट काम करतो. TH2 जो असतो तो ॲलर्जीच्या अगेन्स्ट काम करतो. सो TH2 रिस्पॉन्स मॉडिफाइज इटसेल्फ सो दॅट चाइल्ड कॅन आउटग्रो. सो 80% मुलं आउटग्रो करू शकतात 6 वर्षापर्यंत. ही चांगली गोष्ट आहे. हं. पण तरी पण आपल्याकडे मोठा कोहोर्ट आहे. 140 करोड आबादीचा आपला राष्ट्र आहे. त्यामुळे आपल्याकडे 20% जरी कोहोर्ट धरला,
तरी बऱ्यापैकी पेशंट हे पुढे पण ॲडल्टहूडमध्ये सुद्धा दमा हा राहू शकतो आणि त्या पेशंट्सना आपल्याला लाँग टर्म कंट्रोलर, इन्हेलर मेडिकेशन्सवर ठेवायला लागतं. अच्छा. तर मग आता हे लाँग टर्म मेडिकेशन्सवर ठेवायला लागणं, अर्थात आता आमच्याकडेही बऱ्याचदा होमिओपॅथिक औषधं घेण्यासाठी लोकं येतात, की लाँग टर्म बाबा ॲलोपॅथी नको आणि त्या विषयाकडे आपण येऊया. पण तुमच्या मते लाईफस्टाईल आणि डाएट वगैरे किंवा असे काही बदल केले तर ह्याच्यात काही फरक पडू शकतो का? किंवा काय तुम्ही डायट आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे फार महत्वाचं असोसिएट म्हणजे मॅनेजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. जिनांनी सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्या गोष्टीची तुम्हाला ॲलर्जी आहे डायटमध्ये. पीनट्सची ॲलर्जी खूप कॉमन आहे. नंतर एग व्हाईटची ॲलर्जी असते. काही साल्मन फिशची काही जणांना ॲलर्जी असते. सो ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे ते तुम्हाला अव्हॉइड करायला पाहिजे. सो तुम्हाला डस्ट माइटची जर ॲलर्जी असेल तर रेग्युलर डस्टिंग, क्लीनिंग आवश्यक आहे. बेड तुम्हाला उन्हामध्ये ठेवायला वाळवायला पाहिजेत. म्हणजे जेणेकरून डस्ट आणि हे जे किडे आहेत ते जातील. कबुतरांची पैदास असेल तर त्याचा नायनाट करायला पाहिजे. सो हे सगळ्या गोष्टी डायटमध्ये मेनली हाय प्रोटीन डायट तुम्ही अव्हॉइड करा असं आम्ही सांगतो. नॉर्मल डायट जे रेग्युलर आपलं पारंपरिक महाराष्ट्रीयन फूड आहे ते चालू शकेल. पण हाय प्रोटीन डायट शुड बी अव्हॉइडेड आणि एग व्हाईट किंवा पीनट्स या ज्या गोष्टी आहेत, ज्या चॉकलेटमध्ये म्हणजे मुलं मुलं चॉकलेट खातात. चॉकलेटमध्ये पीनट्स असतात. सो दोज बाय एंड लार्ज शुड बी अव्हॉइडेड. कंट्रोल्ड ब्रीथिंग एक्सरसाइज म्हणजे प्राणायाम, योगा ही मुलं करू शकतात. जर माइल्डर फॉर्म असेल दम्याचा, तर नुसत्या इन्हेलेशन म्हणजे प्राणायामच्या टेक्निकनी सुद्धा म्हणजे कंट्रोल्ड ब्रीथिंग एक्सरसाइजेस हे अर्थातच तुम्हाला तज्ञाकडनं शिकायला लागतं. पण कंट्रोल्ड ब्रीथिंग एक्सरसाइजेसचा हा निश्चितपणे फायदा होतो. सो प्रत्येक गोष्टीची सिव्हिरिटीची असेसमेंट करून ट्रीटमेंट ही ठरवली जाते. या अनुषंगाने मला अजून एक प्रश्न हा पडतो, की दमा हा असा आजार आहे, की ज्याच्यामध्ये ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी हे दोन्ही एकत्रितरित्या चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. हो. आणि मी असं बघतो, की बऱ्याच वेळा हे वारंवार होतं. रात्रीचं उठणं, रात्रीचा खोकला आणि मग आई-वडीलही वैतागतात, की "अरे, वारंवार काय होतंय?" मग ते हे बरं. लाँग टर्म इन्हेलर मेडिकेशन्स असतात. सो जो मूल लाँग टर्म इन्हेलर मेडिकेशनवर आहे किंवा स्टिरॉइड इन्हेलरवर आहे, तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथी कसं काम करू शकते आणि होमिओपॅथीची ट्रीटमेंट साधारण कालावधी किती असतो? हे मला तुम्हाला विचारायचंय. हो, हे खूपच चांगलं ऑब्झर्वेशन आहे तुमचं. बरेच पालक आमच्याकडे येतात ह्याच्यासाठी, की लाँग टर्म ट्रीटमेंट आहे, तर मग ह्याच्यात स्टेरॉइड्स वगैरे वापरले जात आहेत. त्याचे दुष्परिणाम कसे टाळता येतील? आणि जसं मगाशी आपण डिस्कस करत होतो, की हे सीझनल व्हेरिएशन आहे किंवा काही प्रकारचे ॲलर्जन्स आहेत, की ज्याच्यामुळे हे ट्रिगर ऑफ होऊ शकतं. तर होमिओपॅथीमध्ये आम्ही विशेषतः पूर्ण त्या बाळाची माहिती घेऊनच ट्रीटमेंट देतो. आणि त्या माहितीमध्ये आम्ही हे अगदी त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो, की याचा रूट कॉज काय आहे? बऱ्याचदा काय होतं आम्हाला असं दिसतं, की त्याला पूर्वी काही त्वचेचे आजार झालेले असतील, एक्झिमा किंवा असं असेल आणि त्याची ट्रीटमेंट स्टेरॉइड्सनी वगैरे घेतली असेल आणि नंतर इट लीड्स टू समथिंग लाइक एन ॲलर्जिक रिएक्शन आणि दमा किंवा असं ब्राँकायटिस किंवा दमा किंवा असं होऊ शकतं. तर ते झालं किंवा सीझनल व्हेरिएशन आपण म्हणलं, तर जसं उन्हाळा संपून पावसाळा चालू होतो, त्यावेळेला ट्रिगर होतो. तर ही सगळी माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण या सगळ्या माहितीवर आधारित आम्हाला औषध त्या मुलाला किंवा त्या बाळाला बदलता येतं, जे काय इंडिकेटेड आहे ते. कारण आमच्याकडे सीझनप्रमाणे औषध बदलू शकतं किंवा ट्रिगर फॅक्टर्स जे आहेत, त्याच्याप्रमाणे औषधामध्ये आम्हाला बदल करता येऊ शकतो. किंवा ॲग्रवेशन टाईम म्हणजे रात्री त्या मुलाला खूप त्रास होतोय. अगदी मध्यरात्री त्याला उठून बसावं लागतंय आणि त्याला पंखा लागतो, हवा घ्यावी लागते. तर अशासाठी ही अशी इंडिकेशन्स सुद्धा जी आहेत, दीज आर सजेस्टिव्ह की ह्याला कुठलं मेडिसिन आपण द्यायचं. आणि लाँग टर्ममध्ये याचा खूप चांगला फायदा होतो असं आम्ही बघितलंय, की वी हॅव सीन लॉट ऑफ पेशंट्स व्हेन वी पुट देम ऑन इंटिग्रेटिव्ह अप्रोच ज्याच्यामध्ये आपण गरज असेल तेव्हा अगदी खूप सिव्हिअरिटी असेल तर कदाचित एखादा इन्हेलरचा पफ वगैरे दिला. पण लाँग टर्ममध्ये आपण त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या, होमिओपॅथिक औषधं दिली आणि असं इंटिग्रेटिव्ह अप्रोचनी मॅनेज केलं तर ह्या इन्हेलर्स आणि ॲलोपॅथिक मेडिकेशनची रिक्वायरमेंट सुद्धा कमी होऊ शकते. हे आम्ही बघितलेलंच आहे.
किंवा आता बऱ्याचदा लहान मुलांना खोकला येतो. मग तो खोकला कशा प्रकारचा आहे? ड्राय कफ असेल तर त्याला वेगळं औषध आम्ही देतो किंवा त्या बाळाची तब्येत एकूण कशी आहे? म्हणजे ते अगदी गुडगुडीत बाळ आहे, त्याला खूप घाम येतो वगैरे असं सगळं जर असेल तर त्याच्यासाठी अ, निवडलं जाणारं होमिओपॅथिक औषध हे वेगळं असू शकतं. तर होमिओपॅथी इज ऑल्वेज अन इंडिव्हिज्युअलाइज्ड बेस्ड ट्रीटमेंट. म्हणजे अस्थमा असलेल्या 2 बाळांना आम्ही एकच औषध देऊ असं नाही. त्याची लक्षणं, त्याला कुठल्या गोष्टींचा त्रास होतोय हे सगळं बघून त्याला स्पेसिफिक हे औषध आम्ही त्याच्यात देतो आणि याचा खूप चांगला फायदा होतो. आणि लोकांमध्ये अजून एक गैरसमज असतो, की बऱ्याच वेळा ॲलोपॅथिक आणि होमिओपॅथिक एकत्रितरित्या ट्रीटमेंट देता येत नाहीत. तर असा म्हणजे गैरसमज आहे लोकांमध्ये. तर याविषयी काय बोलाल, की ॲलोपॅथिकची औषधं चालू आहेत आणि होमिओपॅथी मला माझ्या मुलाला घेता येईल का? तर असा बऱ्याच पालक प्रश्न विचारतात. तर त्याविषयी काय सांगाल? हो, दोन्ही एका वेळेला घेतली जाऊ शकतात. दोन्हीचं म्हणजे काम करण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे. मी म्हणलं तसं की आमचा अप्रोच हा नेहमी होलिस्टिक असतो, की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही ते देतोय. त्यामुळे त्याची प्रतिकार शक्ती जी आहे ती वाढायला सुद्धा मदत होते आणि इट इज स्टिम्युलेटिंग द बॉडीज ओन कपॅसिटी टू हील. जसं मगाशी तुम्ही म्हणलात, की इट कॅन बी आउटग्रोन कारण हळू-हळू ते तुमची बॉडी हे शिकत जाते, की ह्याला कसं ओव्हरकम करायचं. दॅट इज वेअर होमिओपॅथी कॅन हेल्प इन फास्टर रिकव्हरी. कारण ती तुमच्या इम्यून सिस्टमवर काम करते. त्यामुळे एकत्र तर तुम्ही घेऊ शकता आणि खूप वेळेला असा अनुभव येतो, की एकत्र घेतल्यावर फास्टर रिझल्ट्स येतात. हळू हं. आपण ते लाँग टर्म जे लागणारे नेब्युलायझर्स आहेत किंवा काय हे टोटली एलिमिनेट करू शकतो. आणि ड्युरेशन ऑफ थेरपी किती असते? 3 महिने साधारण? एकदा सुरू साधारण केलं आपण. हां, एकदा सुरू केलं की 3 ते 4 महिने. पण जसं आपण म्हणतो, की आता ह्याला सीझनल हे आहे, की आता समजा त्याला पावसाळ्यात त्रास होतोय, तर पुढच्या वेळेला दमट हवा आणि पावसाळा आल्यावर तो कसं राहतोय बाळ, ते कसं राहतंय हे बघण्यासाठी आपण त्याला एक स्क्रीनिंग मोडमध्ये ठेवतो, की एक 6 महिने, वर्षभर ऑब्झर्वेशनसाठी वी विल गिव्ह हिम जस्ट बेसिक मेडिसिन आणि जर पुढच्या सीझनला काही त्रास झाला नाही, तर वी कॅन टोटली स्टॉप द ट्रीटमेंट असं आमचा अप्रोच असतो ह्याच्यात. ओके. तर धन्यवाद थँक डॉक्टर यू. दामले. आपल्याला खूप चांगली तुम्ही माहिती दिलीत अस्थमाबद्दल आणि मला निश्चित मला वाटतं, की जे पालक आहेत, जे हा व्हिडिओ बघतील, त्यांना निश्चित ह्यातनं खूप फायदा होईल आणि त्याप्रमाणे ते आपला अप्रोच ट्रीटमेंटकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतील. थँक यू व्हेरी मच अँड विल मीट अगेन फॉर अनदर एपिसोड. थँक यू. थँक यू.